नाशिकमध्ये आलेल्या महापुरानंतर गोदावरी नदीपात्रातील अतिक्रमणासंदर्भातला मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गोदेच्या पात्रात हॉटेल्स, कॉफी शॉप, बंगले आणि अपार्टमेंट यांचं अतिक्रमण या आधीच झालंय आणि त्यात भर म्हणून की काय चक्क महापालिकेनंही गोदा पार्कचा राज ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थेट गोदा पात्रात बांधला आणि महापुरात त्याचे तीन तेरा वाजले। गोदावरीला आलेल्या महापुरानंतर गोदावरीनं स्वतःच आपलं पात्र आता 3 ते 5 फुटांनी वाढवून घेतलंय। अशा परिस्थितीत खरंच गोदावरीच्या पात्रात उभारलेल्या या गोदा पार्कची नाशिककरांना गरज आहे का? गोदा पार्कच्या महापुरानंतर झालेल्या अवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराम पुरी यांनी। राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच गोदा पार्क, याच गोदा पार्कवर सध्या मी उभा आहे। सध्या अशा पद्धतीनं महापुरानं संपूर्ण गोदा पार्काची चाळण झाली आहे। या ठिकाणी जवळपास बांधकाम गोदा पार्कचं पूर्ण होत आलं होतं, परंतु परवा आलेल्या महापुराने संपूर्ण गोदा पार्क अक्षरशः धुवून काढलाय आणि गोदा पार्क महापुरानंतर ज्या पद्धतीनं गोदा पार्कची सध्या अवस्था आहे यावरून याच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दलही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। राज ठाकरे यांना याबद्दल विचारलं असता संपूर्ण नाशिक परिसरात महापूर होता, अनेक ठिकाणी लोकांना या महापुराचा फटका बसला, तर गोदा पार्क कसा काय सुटेल असं उत्तर देऊन या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला। परंतु गोदा पार्कचा मुद्दा आणि गोदा पात्रामध्ये उभारण्यात आलेल्या कन्स्ट्रक्शनबद्दलचा मुद्दा या निमित्तानं आता पुन्हा एकदा समोर आलाय आणि या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी काही नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्याचबरोबर इथले रहिवासीही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सुरुवातीला इथले रहिवासी नवसारीकर तुमच्याकडे येतो। तुम्ही गोदा पात्राच्या अगदी जवळ राहता, महापूर सगळ्या नाशिकनं बघितला, सगळ्या जगानं बघितला, तुम्ही तो अगदी जवळून अनुभव केला होता। काय परिस्थिती होती त्या दिवशी आणि आत्ताचं हे चित्र? काल परवाकडे जो काय महापूर आला तर पाणी हे साधारणतः हे समोर जे दगड दिसत आहेत तिथपर्यंत पाणी होतं। मी गेले 8-10 वर्षापासून ह्या भागात येतो। सकाळी आम्ही वॉकिंगला येतो, खूप लोक येतात। आम्ही हे बघितलं कशा पद्धतीने नदीपात्रामध्ये माती टाकली गेली, भराव टाकला गेला, त्याच्यावर रोलर फिरवले गेले आणि फक्त कॉन्क्रीट टाकून नदीचं पात्र हे लहान करण्यात आले। आणि तुम्हाला इथे ही जी अवस्था आहे ही त्यामुळे झालेली दिसते आता ही खाली माती आहे आणि त्याच्यावर फक्त सिमेंट टाकले त्यांनी। इथं कुठल्याही प्रकारचं स्टीलचं वर्क केलेलं नाही, स्टील टाकण्यात आलेलं नाही, एकदम कमकुवत असं बांधकाम हे केलेलं आहे आणि हे पूर्णपणे नदीच्या पात्रामध्ये केलेलं आहे। नदीपात्र हे इथपर्यंत होतं, आपण जिथं उभे आहोत इथपर्यंत हे रेग्युलर नदीपात्र होतं आणि पूर आल्यानंतर थोडंसं 10-12 फूट हे वरती जायचं, परंतु इथे नदीपात्रच छोटं करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे नदीच्या आतमध्ये देखील सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची पातळी पण कमी झाली आणि ते पाणी जास्त बाहेर गेलं। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा नदीपात्रात कन्स्ट्रक्शन केल्याचा आहे। फक्त गोदा पार्कच नाही तर इथून गोदा पार्कपासून अगदी पुढच्या म्हणजे ज्या ठिकाणी पंचवटीला गोदावरी मिळते त्या ठिकाणापर्यंत अनधिकृत बांधकामं आहेत। नितीन शुक्ल आपल्याकडे येतो। निर्मल गोदा अभियानाच्या माध्यमातून यावर अनेक वेळा आपण आवाज उठवला होता नदीपात्राच्या विषयाबद्दल। गोदा पार्कही त्यात होतं। आज असं म्हणता येईल पर्दाफाश झालाय। आपण काय करतोय की नाशिककर हे कोणाच्या तरी स्वप्नपूर्तीसाठी स्वतःची झोप उडवण्याचं काम करत आहे। आता हे इतकं गंभीर आहे की आतनं गोदा पार्कच्या या जबरदस्त अशा अतिक्रमणामुळे नाशिकच्या खालच्या भागात म्हणजे सराफ बाजार घ्या किंवा गंगेचा घाट घ्या, इथे जी पुराची पातळी ही 4 ते 5 फुटांनी वाढण्याचं मूळ कारण म्हणजे इथलं झालेलं अतिक्रमण आहे। हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरं म्हणजे आपण अनेक दिवसापासून सांगतो की नदीची जी रेषा आहे त्याच्या आतमध्ये कोणी काही करू नका। तुम्ही बघू शकता इथे कॉफी शॉप आहे, हा कॉफी शॉप नदीपात्रात आहे आणि त्याची आज अवस्था काय झाली। तर एक प्रकारे आपला जो अहंकार आहे याला गोदाबाईने ठेचण्याचं काम केलेलं आहे असं या महापुराचं आपण जर एका शब्दात म्हटलं तर आपला याचा हे करता येईल, म्हणजे त्याची समीक्षा करता येईल। जगबीर सिंग आपल्यासोबत आहेत। निर्मल गोदा अभियानाच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्ही लढा दिलाय, या संदर्भात पिटिशनही दाखल आहे की नदीपात्रात बांधकाम करण्यासंदर्भात। त्यात गोदा पार्कही आहे आणि इतर कन्स्ट्रक्शन देखील आहेत। काय म्हणजे न्यायालयाच्या दृष्टिकोनातून जी लढाई तुम्ही लढताय त्याबद्दल काय सांगा? ये एक परफेक्ट एग्जाम्पल है गोदा पार्क कि किस तरीके से उच्च न्यायालय को यहाँ के एडमिनिस्ट्रेशन ने और जो चिंकू पिंकू नेता हैं उन्होंने किस तरीके से बेवकूफ़ बनाया है उच्चतम न्यायालय को, कि उन्होंने कहा कि यहाँ पे कोई कंस्ट्रक्शन नहीं हुआ है, जबकि ब्लू लाइन रेड लाइन जैसी चीज़ें शायद समझती ही नहीं है। तो थोड़ा इनको पढ़ना लिखना सिखाया जाना चाहिए कि ब्लू लाइन में कंस्ट्रक्शन अवैध है,
पूरी तरह से, ये हमने उत्तराखंड में देखा, फिर चेन्नई में, जम्मू कश्मीर में, सब जगह यही हो रहा है और ये लोग ज़बरदस्ती इसमें कंस्ट्रक्शन करते जा रहे हैं। इसके ऊपर नीरी की एक रिपोर्ट आई, 75 लाख रुपए खर्च करके एक रिपोर्ट बनाई गवर्नमेंट ने और उस रिपोर्ट में भी साफ साफ कहा गया कि कहीं पर भी ब्लू लाइन में कंस्ट्रक्शन नहीं होना चाहिए। फिर भी इन जो भ्रष्ट नेता हैं हमारे, या जो अब क्या शब्द उनके लिए इस्तेमाल करें, उस लालची जो लोग हैं हमारे यहाँ, छोटी छोटी जो दुकानें खोल ली हैं इन्होंने और ये पूरा जो कंस्ट्रक्शन कर दिया है, नदी को उसके घर से वंचित कर दिया है। संपूर्ण चर्चेनंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे गोदावरीला तिचं घर, तिचं स्वतःचं हक्काचं पात्र मिळू द्यावं, त्या पात्रात कुणीही अतिक्रमण करू नये, नाहीतर 2 दिवसांपूर्वी आलेला महापूर पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी महाभयंकर रौद्र रूप धारण करू शकतो। कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक।